तर मित्रांनो, हा खड्डा काही आपण खजिना काढण्यासाठी खोदत नाही आहोत। तर ह्या खड्डा काढण्याचं कारण हे आहे की आपण होळी रचणार आहोत ह्या खड्ड्यात। आणि ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पुढे बघायला मिळेल की होळी कशी रचली जाते, होळी रचताना त्याआधी कोणती पूजा केली जाते, कशी पूजा केली जाते, तेही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शिमग्यात ढोल बघा वाजे भारी देव माझा नाचतोय। नमस्कार मंडळी, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हा समोर मी घेऊन येणार आहे। खांद्यावरी असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी। तर खड्डा खोदून झाल्यानंतरची ही पहिली पूजा, ज्यामध्ये शेणाने जमीन सारवून विडा आणि नारळ ठेवून आपण पूजा करतो। आणि जे आतमध्ये झाड लावलं आहे त्या झाडाचं नाव आहे एरंडेल। हे झाड आपण मुंबईमध्ये पूजेसाठी वापरतो, तेही होळीच्या। असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी आईलय। आता आपण लाकडं रचून घेणार आहोत। आणि मित्रांनो, ही तर मुंबईची होळी आहे। या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे आहे गावचा। आणि गावातली होळी आणि गावातली फिरणारी जी पालखी असते ना, त्याची मजा वेगळीच असते। आणि ती मजाही तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि आता आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळी होळी रचून घेतोय आणि रचून झाल्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो। पालखीत बसून बाय देव माझा दाराशी आईलाय। पालखीत बसून बाय देव माझा दाराशी आईलाय। फायनली आपली होळी रचून झालेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही जी होळीत वापरलेली झाडं आहेत ती आपण स्वतःहून तोडलेली नाही आहे। जी शासनाकडून किंवा कोणाकडून तोडलेली होती, रस्त्यावर पडलेली, ही झाडं आपण घेऊन येतो आणि मुंबईमध्ये वापरतो। कारण की वृक्षतोड ही मुंबईमध्ये खूप झालेली आहे। याचा परिणाम आपण सर्वजण बघतच आहोत। आता आम्ही सर्वजण जमा झालो आहोत, तर पुढील व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा। ओ छावा रिव्हर्सल चांग भलं रुपयाचे ठस। या पालखीत कोण देव बस। या पालखीत भैयारी बस। सपोर्टिंग सुवर्णाचे चांग भलं रुपयाचे ठस। या पालखीत कोण देव बस। या पालखीत होलिका बस। हे सुवर्णाचे चांग भलं रुपयाचे ठस। या पालखीत कोण देव बस। या पालखीत गणपती बस। सुवर्णाचे चांग भलं रुपयाचे ठस। या पालखीत कोण देव बस। या पालखीत भैरी बस। हे सुवर्णाचे चांग भलं रुपयाचे ठस। हर फुलांनी सजविली बघा पालखी माझ्या आईची। पालखी माझ्या देवाची, पालखी माझ्या देवाची। डंका वाजे महिमा गाजे ख्यातीची नवलाईची। ख्याती ती नवलाईची, ख्याती ती नवलाईची। साऱ्या देवांना घेऊन बरोबरी वर्षाने येते घरोघरी।
साऱ्या देवांना घे. होळी रे होळी साहेबाच्या पोटात. आपण इकडनं लावा तिकडे जा, तिकडे पाठी. हा वरती टाका. अरे पेटू दे ते नारळ नोडे आधी. वर्षाने येते घरोघरी डोळे भरून बघता माय मनासी आनंद जाईलाय. असं पालखीत बसून बाय माय माझी दाराशी यायलय. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. भारत जा. तसं पालखीत बसून बाय देव माझा दाराशी यायलाय. रखवाला देव गावाचा पालखीत फिरतो मानानं. पालखीत फिरतो मानानं. देवाच्या आगमनाचा सोहळा करती आनंदानं. सोला करते आनंदानं. हौस ही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. हौस ही भक्त गणाची ग अन पूर्वी तो इच्छा मनाची ग. या शिमग्याचा सोहळा बाय आमच्या मनानं भरलाय. असं पालखीत बसून बाय बाय माझी दाराशी यायलय. तसं पालखीत बसून आता तुम्ही हे जे नारळ बघत आहात ते नारळ आहेत होळीमध्ये जे आपण टाकतो ते नारळ आहेत. आणि ते गरम नारळ बाहेर काढून त्यातलं पाणी पिण्याची तर मजा वेगळीच आहे. आणि हे नारळ आम्ही बाहेर का काढले तर जो होळीनंतर जो प्रसाद वाटला जातो ना तो ह्या नारळाची शिरणी करून आम्ही वाटतो. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमचे काही सजेशन्स असतील तर कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोचवू द्या. धन्यवाद. देव माझा दाराशी यायलाय.